महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक संघटनेच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक संघटनेच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे। येत्या 10 मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सर्व कर्मचारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा संघटनेचे डॉक्टर गोपाल चव्हाण यांनी दिलाय। शासनाने जे पशुवैद्यकीय दवाखान्यावरच्या वेळा बदलवलेल्या आहेत त्याबाबत आमच्या राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे आम्ही आज निवेदन देत आहोत। शासनाने बऱ्याच साऱ्या गोष्टी आमच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांवर बंधनकारक केलेल्या आहेत। त्यासाठी कुठलीही सुविधा न देता म्हणजे गावखेड्यांमध्ये जे दवाखाने आहेत तिथे महिलांसाठी साधे स्वच्छतागृह नाही आहेत, कॉम्प्युटर्स आणि मोबाईल किंवा वाहतुकीची व्यवस्था नसताना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा पूर्ण वेळ हा दवाखान्यावर काम करण्यासाठी देऊन आणि त्यातही अतांत्रिक कामाचा जास्त बोजा वाढलेला आहे। यासाठी आम्हाला निषेधात्मक म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत आहे। टप्प्याटप्प्याने आमच्या संघटनेचे निषेधाचे कार्यक्रम ठरवलेले आहेत। सेंट्रल बॉडीची आमची जी संघटना आहे ते ज्याप्रमाणे समोरचे निर्देश देतील त्याप्रमाणे आमचे आंदोलन सुरू राहील। का ना तुमचं? मी डॉक्टर प्रशांत साडे, जिल्हाध्यक्ष मावेट संघटना।